नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शरद जाधव, DRS हॉस्पिटल जुळे सोलापूरमधून बोलतोय. आपल्याला दम लागणे हे हे म्हणजे काय? तर ज्या माणसाला आपल्या वयाच्या, आपल्या एजच्या, आपल्या पद्धतीच्या माणसांपेक्षा जास्त लवकर थकवा येतो, चालताना एकदमच जास्त श्वास घ्यावा लागतो, ह्याला दमा म्हणतात. म्हणजे आता हा दम वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. फुफ्फुसापासून उद्भवला असेल तर तो खोकल्यासोबत आवाज येतो छातीमधून सुई सुईचा, दम्याच्या लोकांसारखा, किंवा एकदम छाती टाईट पूर्ण जाम झाल्यासारखे वाटणे, ह्याला दमा म्हणतात. हा झाला छातीचा दमा. काही लोकांना हृदयाचा दमा पण असतो. त्यामध्ये काय होतं की चालता चालता एकदम खूप दम लागतो, आवाज येत नाही, खोकला येत नाही, किंवा खोकला येऊ पण शकतो. आणि काही लोकांमध्ये काय होतं की मग चालता चालता धडधड धडधड वाढते, त्याच्यामध्ये श्वास पण जास्त लागतो, आणि छातीत दुखल्यासारखं पण होतं. इथं छातीमध्ये एकदम सेंटरमध्ये दुखल्यासारखं वाटतं, छातीमध्ये आतून कोणीतरी ओढून धरल्यासारखं वाटतं, आणि घामे घूम पण होऊ शकतो माणूस. हे असं असेल तर ते कदाचित हृदयाकडे जाऊ शकतं. तर हृदयाचं आणि फुफ्फुसांचं हे लक्षणं थोडेसे वेगळे वेगळे असतात. परंतु जोपर्यंत तुम्ही डॉक्टरांना दाखवून त्याच्याबद्दल पूर्ण इव्हॅल्युएशन करून त्याची ट्रीटमेंट घेत नाही, तोपर्यंत तुम्ही शांत बसू नका. हे खूप महत्वाचा संदेश आहे. धन्यवाद. प्रॉब्लेम असतो म्हणून दम लागतो. काही जणांचा बीपी वाढल्यामुळं, काही जणांचं ज्या रक्तवाहिन्या फुफ्फुसाकडे जातात त्याच्यामुळं, त्याच्यामध्ये प्रेशर वाढल्यामुळं दम लागतो. असं वेगवेगळ्या प्रकारचे दम असतात. आता जोपर्यंत आपण व्यवस्थित पद्धतीनं त्याचं पूर्ण इव्हॅल्युएशन करत नाही, म्हणजे त्याचे पूर्ण तर लक्षणांचे सगळे हिस्ट्री घेऊन, पुन्हा त्याच्या काही तपासण्या, बेसिक तपासण्या करून जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचा इलाज करता येत नाही. त्यामुळे हे आहे खूप सर्वसाधारण लक्षण, परंतु ते कुठल्याही गोष्टीवरती जाऊ शकतं. त्यामुळं आपण त्याचं डॉक्टरांना दाखवून ते पुढं करणं खूप गरजेचं असतं. आता ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये काय असतं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.